पुढची बातमी आपण पाहूयात। पंचगंगा नदीची पाणी पातळी आता 32 फुटांवर पोहोचली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडीप सुरू आहे। जिल्ह्यातील बहुतांश धरणं 100% भरलेली आहे। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या पावसाची उघडीप आहे। जिल्ह्यातील बहुतांश धरणं 100% भरलेली आहेत। अमरसिंह पाटील आमचे प्रतिनिधी जोडले जातात। या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी अमरसिंह, आपण पाहतोय कोल्हापूर जिल्ह्यातील बहुतांश धरणं 100% भरलेली आहे। सध्या पावसाची उघडीप आहे, सध्याची स्थिती नेमकी काय आहे? शुभम, गेल्या 2 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फक्त धरण क्षेत्रामध्ये पाऊस जोरदार आहे, त्यामुळे धरण क्षेत्र पूर्ण सगळे भरलेले आहेत। परंतु शहरामध्ये पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे। उघडीप आहे, ऊन पडतं, ढगाळ वातावरण असतं। गेल्या 3 दिवसापासून ढगाळ वातावरणामध्ये कोल्हापूर शहरकर अनुभव घेत आहेत। कोल्हापूर शहरातून वाहणाऱ्या पंचगंगा नदीची पाणी पातळी आता 32 फुटावर पोहोचलेली आहे। त्यामुळे प्रशासनानं आधीपासून सतर्कतेचा इशारा नागरिकांना दिलेला आहे आणि त्या ह्याने व्यवस्था ही सर्व नागरिकांची केलेली आहे। शुभम, नागरिकांना सतर्क राहण्यासाठी प्रशासनाने वेळोवेळी त्यांना सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर प्रशासनही त्या ठिकाणी आपल्या लक्ष ठेवून आहे। शुभम, अगदी अमर, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद।